UPI आहे इझी, सेफ आणि इन्स्टंट। कधीही UPI पेमेंट करताना UPI सेफ्टी शील्डच्या या 7 गोष्टी लक्षात ठेवा। जेव्हा कोणाला पेमेंट करायचं असेल तेव्हा त्याचं UPI ID ॲप वरून व्हेरीफाय करा। UPI पिन केवळ ॲपच्या UPI पिन पेजवरच एंटर करा आणि तुमचा UPI पिन कुणाबरोबरही शेअर करू नका। तुमच्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी UPI पिन टाका। पैसे प्राप्त करण्यासाठी UPI पिनची अजिबात गरज नसते। QR कोड केवळ पैसे देण्यासाठी स्कॅन करा, पैसे घेण्यासाठी नाही। पेमेंट केल्यानंतर तुमचा डेबिट SMS चेक करा आणि जर तुम्हाला माहित नसताना एखादा डेबिट SMS आला तर ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा। जर तुमच्या UPI पेमेंटमध्ये तुम्हाला काही गफलत जाणवली तर इथे तिथे इंटरनेट किंवा कुणा व्यक्तीबरोबर नाही तर तुमच्या UPI ॲपवरच ताबडतोब तक्रार दाखल करा आणि उत्तर मिळवा। कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेले स्क्रीन शेअरिंग ॲप किंवा SMS फॉरवर्डिंग ॲप डाउनलोड करू नका। तुम्ही जर सायबर फायनान्शियल फ्रॉडचे शिकार असाल तर ताबडतोब हेल्पलाईन नंबर 1930 वर रिपोर्ट करा आणि राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग वेबसाईट www.cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा।